नगरच्या राजकारणामध्ये नवनवीन ट्विस्ट सातत्यानं होत आहेत, वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना जे महत्त्वाचे खुलासे आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपल्याला आता डिस्कस करायच्या आहेत. माझ्यासोबत आहे ते सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक नितीन भुतारे सर. नितीनजी, मी तुमच्याकडे येईल. महानगरपालिका आता चांगल्या पद्धतीनं रंगात आलेली आहे. वेगवेगळ्या वॉर्डमध्ये प्रचाराचे नारळ फुटत आहेत. मात्र दुसरीकडे ऑफ द रेकॉर्ड नगरकरांमध्ये वेगळी कुजबूज चालू आहे, दहशतीचं वातावरण आहे. काही वॉर्डमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळे ट्रेंड केले जात आहेत. या सगळ्या बाबतीत तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे आणि तुम्हाला काय वाटतंय, काय होऊ शकते या निवडणुकीमध्ये? जी नगरच्याच नाही, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातली जर गोष्ट पाहिली हम्म, हम्म. तर बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचं प्रमाण हे जर पाहिलं तर हे न भूतो न भविष्यात आहे. म्हणजे अशा प्रकारे बिनविरोध लोक निवडून येतात, हेच मुळात नगरच्या लोकांना मान्य नाही, जो मतदारांना मान्य नाही. म्हणजे मुळामध्ये आपल्याला जे नागरिक शास्त्र होतं त्या नागरिक शास्त्रामध्ये काय शिकवतात की लोकांच्या मनातला व्यक्ती त्या सभागृहात जाणं गरजेचं आहे. मग तो महानगरपालिकेतला असो, तो विधानसभेतला असो. परंतु इथं तसं नाही. इथं कुठल्या तरी विशिष्ट नेत्याच्या मनातला सदस्य त्या सभागृहात जाणं गरजेचं आहे. म्हणजे असं कुठंतरी चुकीची भूमिका चाललेली आहे. ती प्रचंड नाराजी नगरकरांमध्ये आहे. आम्ही माणूस निवडून नाही दिला, पण या लोकांना वाटेल तो माणूस तो आमच्या अंगावर येऊन लादला, असा जो प्रकार चालू आहे. याला कुठंतरी नगरकर कुठंतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% लाथ मारणार आहे. नितीनजी, बिनविरोध नगरच्या इतिहासामध्ये अद्यापही इतक्या गोष्टी मोठ्या घडल्या नाहीयेत. 5 ते 6 उमेदवार बिनविरोध झालेत. काय वाटतं याबद्दल? हे खरंच सगळं चांगल्या मार्गाने झालं असेल, अगदी आहे असं छान छान सगळं झालं असेल असं वाटतंय तुम्हाला? मुळामध्ये म्हणजे मी काल परवाच बोललो की स्वर्गवासी अनिल भैया राठोड जर असते ना, तर यातला एकही उमेदवार बिनविरोध झाला नसता. एकही उमेदवार बिनविरोध झाला नसता. ही संविधानिक पद्धतीने निवडणूक पार पडली असती. ह्या लोकांना मला तरी वाटतं या भारतीय जनता पार्टी पक्षाला कुठंतरी संविधानच बंद करून टाकायचं आहे आणि जे काही त्यांच्या विचारातलं संविधान आहे ते या देशावर लादायचं आहे. कुणी काय म्हणा, आता हे देशाच्या गोष्टी करतात, परंतु ते नगरपर्यंत येऊन ठेपलं आज. त्याच्यामुळे कुठंतरी विचार करावा लागू राहिला. आज जर लहान लहान मुलं जर पाहिले तर लहान लहान मुलांना काही दिवसांनी एखाद्या काचेच्या शोकेशमध्ये संविधानाचं पुस्तक ठेवावं लागेल. आमच्या भारतामध्ये असं संविधान होतं असं दाखवावं लागेल. कुठंतरी ही भीती आहे. ज्या आमच्या बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, ज्या लोकांनी खस्ता खाऊन महात्मा फुले असतील, त्यांनी देश उभा केला आणि त्या देशात जर अशी परिस्थिती असत तर ही लोकशाहीसाठी घातक आहे. बिनविरोध करताना थोडा विचार केला पाहिजेत होता. अरे लोकांना हे पटेल का? लोकांना त्यांना काही घेणं देणं नाहीये. आमचा माणूस बिनविरोध झाला पाहिजे, तो सभागृहात गेला पाहिजेत आणि त्यांनी कमवून पैसे आम्हाला आणून दिले पाहिजेत. हीच भूमिका या सत्ताधाऱ्यांची आहे. नितीनजी, काही ठराविक पक्षाचाच बिनविरोध होता असं वाटतंय तुम्हाला? कारण की एकंदरीत आपण अनेक पक्ष आहेत शहरामध्ये आणि त्या पक्षाची निवडणूक होती, मात्र आतापर्यंत जे बिनविरोध झालेत ते अमुक अमुक पक्षाचेच होत आहेत. मग तिकडेच कौल आहे जनतेचा, की जसं तुम्ही म्हणतायत लोकशाही धोक्यात आहे, त्याबद्दल काय एक वाटतंय? सत्ताधाऱ्यांचेच बिनविरोध झालेत. म्हणजे काल परवा तर बातमी होती, ज्या कोतकरांनी केडगावमधून उभे करण्यासाठी उमेदवार दिले त्यांना विशिष्ट मंत्र्यांचा जर फोन येत असेल तर अरे हा फोन कशासाठी करता तुम्ही? ही लोकशाही म्हणजे याचा अर्थ तर मंत्र्यांनी दाखवून दिला ही लोकशाही ठेवायची नाही. सरळ सरळ हा प्रकार, ही लोकशाही ठेवायची नाही. जे असतील ते आमचे उमेदवार असतील, तुम्ही जर उमेदवार उभा केले तर तुम्हाला परत आम्ही काहीतरी करून तुम्हाला अडकवणार, अशी भूमिका या सत्ताधाऱ्यांची. ती पहिले आपण दिल्लीमध्ये पाहायचो, ती पहिले महाराष्ट्रापर्यंत आली, आमदारांपर्यंत आली, खासदारांपर्यंत आली, आज ती नगरसेवकांपर्यंत आली. उद्या तुमच्या घरामध्ये येणारी, तुम्ही जर विरोधात काम केलं का मी तर म्हणतो उद्या परवा तुमच्या येणाऱ्या काळामध्ये कुपनावरचं धान्य सुद्धा बंद करतील हे लोक. इतकी भयानक परिस्थिती येणार आहे. त्यांना जर समजलं ना का ह्या माणसाने आपल्याला मतदान दिलं नाही, त्याचं रेशन कार्ड बंद, म्हणजे गरिबाला सुद्धा सोडणार नाहीत. यांची जी हेकेखोर भूमिका आहे ती कुठंतरी देशाला घातक आहे, जनतेला घातक आहे. आणि याच्यातून जनतेने शिकलं पाहिजेत. कुठंतरी पैसा बाजूला ठेवून, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून यांना कुठंतरी लात मारून नवीन जे तरुण आहेत, अनेक पक्षांचे तरुण आहेत, त्या लोकांना संधी देणं गरजेचं आहे. नितीनजी, एका एका प्रभावामध्ये 3-3 पॅनल पडत आहेत. ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी एका साईडला असेल,
शिंदे गट एका साईडला लढतोय, महाविकास आघाडी अखंड एका साईडला लढतीये. हे सगळं पाहत असताना महायुती तुटलेली आहे आणि ज्या पद्धतीनं जास्त उमेदवार आता लादलेत मतदारांवरती, कसा कौल लागेल आणि ही निवडणूक सेफली होतीये का? काय होऊ शकतं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये? जर जुना, मी काय, माझं पण वय काय असेल लय लय मोठं नाही, परंतु जसे माझे आई वडील बोलायचे, ज्या जुन्या निवडणुका होत्या हं, हं. त्या सांगायचे का पहिले लोक भेळ मुरमुरे खाऊन प्रचार करायचे. हं, हं. आणि आज अशी परिस्थिती आहे की एखादा उमेदवार एखाद्या मुलाखतीला गेला, हं. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला जाऊन द्या किंवा राष्ट्रवादीच्या जाऊन द्या किंवा इतरही कोणत्या पक्षाच्या, शिवसेनेच्या जाऊन द्या, त्याला पहिला प्रश्न विचारतात तुझ्याकडे पैसे किती आहेत. म्हणजे आता इथं व्यवसाय करायचा का लोकांचे कामं करायचे हेच उमेदवाराला समजत नाही. म्हणजे सर्वसामान्यांचं राजकारण इथं राहिलेलं नाही, गोरगरिबांचं राजकारण इथं राहिलेलं नाही, इथं महायुती झाली नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे कुठंतरी विखेंचा मोठ्या प्रमाणात शिंदे घाटातल्या काही उमेदवारांना विरोध होता. मग तो 12 नंबरचे काही उमेदवार असतील, प्रभाग क्रमांक काही 15 नंबरचे असतील, काही इतर प्रभागातले असतील, म्हणजे विखेंचं काम केलं नाही म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी देणार नाही. म्हणजे विखेंचं काम केलं तर मग आम्ही ती युती करायला आम्ही तयार आहे. म्हणजे आज कुठंतरी एखाद्या नेत्याचं काम केलं तरच विरोधी पक्षात सुद्धा उमेदवारी भेटत नाही. हे पहिलं उदाहरण आहे अहिल्यानगर शहरामध्ये. आणि त्याच्यामुळे कुठंतरी उमेदवारी तुटली. आणि या शिंदे गटात सुद्धा अनेक लोक आहेत का या सत्ताधाऱ्यांना मिळालेले आहेत. म्हणजे या सत्ताधाऱ्यांना मिळाल्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या आज ज्या विचित्र प्रकारे अहिल्यानगर शहरामध्ये चालू आहे, हा सगळा पैसे सत्ता याच्यामुळे चालू आहे. त्या महानगरपालिकेत जायचं, तिथं पैसा कमवायचा, तिथले टेंडर घ्यायचे, तिथं आपले कार्यकर्ते मोठे करायचे आणि त्याच्यातून जो काही पैसा येईल तो आपल्याला पण आला पाहिजे. आणि ही महानगरपालिका कशा प्रकारे लुटल्या जाईल याचं धोरण या निवडणुकीच्या माध्यमातून हे सर्व लोक करतात. या सगळ्यामध्ये आपण म्हणतोय की महानगरपालिकेचा तुम्ही जो आरोप केला तो काही म्हणजे चुकीचा नाही असं म्हणता येईल, कारण की याच गोष्टी घडतात, लोक मतदान देतात आणि त्या दुसऱ्या दिवसापासून लोकांना हे सगळे नेते मंडळी विसरलेले असतात. नितीनजी, ज्या पद्धतीनं काही ठराविक घडामोडी घडतायत, दहशतीचं वातावरण आहे, लोक घाबरतायत, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला असं वाटतं या गोष्टींचा विजय होईल की दमदाटी करूनच या ठिकाणी विजय मिळवला जाईल? आज बिनविरोध झालेत. म्हणजे आज तर पहिलाच दिवस आहे प्रचाराचा. अजून येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटाच्या काही लोकांना हे सत्ताधारी लोक प्रचार सुद्धा करून देणार नाही. एवन शरद पवारांच्या तुतारीच्या उमेदवारांना सुद्धा प्रचार करून देणार नाही. उद्या मशालचे उमेदवार असते उद्धव ठाकरे गटाचे, यांचे सुद्धा काही लोकांचे हे बळजबरीने पाठिंबे घेतील. म्हणजे अशा प्रकारे मग काही लोकांच्या धंद्यांवर काहीतरी बर्डन आणतील, काही लोकांचे धंदे बंद करायचे ठरवतील, काही लोकांना कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवतील. असे प्रकार प्रचंड होत आहेत आणि आजही होत आहेत. अनेक लोकांना आजही त्रास दिले जात आहेत. कोणाच्या घरी रेट टाकतात, कोणाच्या व्यवसायावर रेट टाकतात. असे प्रकार आजही चालू आहेत. कुठंतरी सत्तेचा माज या लोकांना आहे आणि भारतीय जनता पार्टीला विशेष करून सत्तेचा माज आहे. आणि या भारतीय जनता पार्टीचा जो माज आहे तो या अहिल्यानगरमधले नागरिक उतरवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. ज्या प्रकारे आज त्यांची जी चर्चा आहे ती आम्हाला प्रत्येक उमेदवाराला 50-50 लाख रुपये येणार आहेत. आणि पैसे येतात कुठून? आज मी रेकॉर्डली बोलतो, ही चर्चा आहे, पण हे पैसे येतात कुठून? हेच आपले लुटलेले पैसे हे त्या उमेदवारांना देतात आणि त्यांना कुठेतरी निवडून आणतात. उमेदवार म्हणजे एक बुजगाव नाही, त्यांचे लोक येणारे निवडून हे म्हणजे एक बुजगाव नाही. ते तिथे आणून बसवणार आणि त्यांना फक्त हे जे म्हणतील तो ठराव यांनी पास करायचा आणि तो ठराव पास झाल्यानंतर हे ते टेंडर हे लोक घेणार आणि त्या टेंडरच्या माध्यमातून करोडो रुपये कमावण्याचं काम या अहिल्यानगर शहरामध्ये होणार. नितीनजी, भाजपाने अनेक निष्ठावंतांना डावललंय हे आपण पाहिलेलं आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ते चित्र आहे आणि शहरात देखील अनेक ठिकाणी, म्हणजे मी तर डायरेक्टली असं म्हणत असते की एक नवरी असते आणि 17 नवरदेव असतात. अशा पद्धतीने एका वॉर्डमध्ये अनेकांना या ठिकाणी आश्वासनं दिली होती आणि अगदी शेवटच्या क्षणावरती त्यांची अपक्ष असेल किंवा या पक्षातून त्या पक्षात उडी असेल, असे अनेक प्रकार घडलेत. त्यामुळे इथं आता पुढे म्हणजे कौल लागू शकतो का की लोक त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी एक सायलेंट झोन मध्ये कार्यक्रम लावतील? भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत जर पाहिले तर आज ते निष्ठावंत कुठे हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती जर विनायकराव देशमुख घेत असतील
तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. विनायक देशमुखांसारखे काँग्रेसचे नेते, म्हणजे आज त्या मुलाखतींमध्ये जर पाहिलं तर तिन्ही पण लोक काँग्रेसचे होते. हे पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये राजकारण केले आणि त्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपच्या त्यांच्या समोर बसून मुलाखती द्यावं लागत होते. अहो काही काही पदाधिकारी असे आहेत, आधी त्यांना पद दिलं आणि नंतर ते मिस कॉल करून सदस्य झाले. अशा कुठंतरी प्रक्रियेमध्ये जर भारतीय जनता पार्टीचा अशा प्रकारे वागत असेल तर अनेक निष्ठावंत नाराज आहे, परंतु आज बोलायची धमक नाही. या सगळ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पालकमंत्री असतील किंवा माजी खासदार असतील, हे सक्रिय होताना दिसत नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कारण भाजपा एक हाती सत्ता किंवा सगळ्यात मोठा पक्ष असं म्हटलं जातंय, पण शहरामध्ये चित्र जरा वेगळं दिसायला सुरुवात झाली आहे. नाही, भारतीय जनता पार्टी ही व्यावसायिक पार्टी, ती पालकमंत्री सक्रिय होतील की नाही हा येणारा काळ ठरवल. परंतु ह्या महानगरपालिकेचं बजेट किती, त्या बजेटवरून हे अंदाज लावतात. मग आपल्याला इथं कुठंतरी अदानींना आणता येईल का, आपल्याला कुठंतरी इथं अंबानींना आणता येईल का, हे एखादी जागा आपल्याला त्यांना विकता येईल का, हा सगळा प्लॅन या भारतीय जनता पार्टीचा असतो. त्याच्यामुळे अहिल्यानगरकडे जास्त काही लक्ष देणार नाहीत ते. अहिल्यानगरमध्ये जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर ते राजकारण करणार आणि पैशांचा भरपूर वापर या निवडणुकीमध्ये केला जाईल. प्रशासनाचा भरपूर वापर, पोलीस यंत्रणेपासून सगळे प्रशासन हे विरोधकांना त्रास दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. खरंच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकींकडे पाहिलं जातं, मात्र बऱ्याचदा निवडणूक करत असताना ती दमदाटी, गुंडागर्दी आणि कुठेतरी उमेदवारांना त्रास देणारी, विरोधकांना त्रास देणारी ठरत असते. येत्या काळामध्ये काय होते हे आपण पाहणार आहोत. मात्र नितीनजी, तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी चर्चा केली आणि महत्त्वाचे मुद्दे सांगितले, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.